आज आपण अजिबात तेलकट न होणारी, अगदी डब्बा संपेपर्यंत कुरकुरीत अशी राहणारी चकलीची रेसिपी पाहणार आहोत. इथे आपण कोणतीही पूर्वतयारी आधी केलेली नाही, अगदी आयत्या वेळेला करू शकता अशा प्रकारची ही रेसिपी आहे. इथे सुरुवातीला मी 1 कप डाळ घेतलेली आहेत. आता गॅसवर मी ते एक कढई ठेवलेले आहेत. आता आपण हे डाळवं थोडेसे गरम करून घेणार आहोत, जेणेकरून डाळवांमध्ये जर थोडासा ओलावा वगैरे असेल तर तो निघून जाण्यासाठी आपण थोडीशी फक्त इथे डाळवं गरम करून घेणार आहोत. इथे आपल्याला याचा रंग बदलायचा नाही, फक्त यातील ओलावा निघून जाण्यासाठी गरम करून घ्यायचे आहेत. डाळवं थोडीशी थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायची आणि मिक्सरला आपण हे बारीक वाटून घेणार आहोत. इथे डाळवं छान बारीक वाटून घेतलेले आहेत. आता एका चाळणीवर टाकून घ्यायची आणि छान असे आपण हे चाळून घ्यायचं आहे. इथे हे पीठ चाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून याचे काही छोटे तुकडे वगैरे असतील तर ते पिठामध्ये जायला नको. इथे तुम्ही बघू शकता की थोडेसे कण याचे निघालेले आहेत. हे तुम्ही तुकडे फेकून न देता एखाद्या भाजीच्या वाटणामध्ये देखील टाकू शकता. आता इथे आपण 1 कप डाळवांचं पीठ तयार केलेलं आहे. आता यामध्ये आपण 4 कप तांदळाचं पीठ टाकणार आहोत. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. इथे आपण भाकरीला वगैरे जे तांदळाचं पीठ तयार करून आणतो तेच पीठ इथे आपण घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकायचे आहेत. त्यामध्ये मी इथे पाव चमचा हळद, पांढरे तीळ आणि 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा ओवा इथे मी हातावर चोळून घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या चकलीला छान अशी चव येते. आता इथे आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. इथे आपण लाल तिखट 2 चमचे वापरलेला आहे. इथे तुम्ही घरगुती कोणतंही लाल तिखट वापरू शकता किंवा विकतचा चकली मसाला देखील वापरू शकता. एवढ्या प्रमाणासाठी 100 ते 150 ग्रॅम तुम्ही इथे चकली मसाला वापरला तरी देखील चालेल किंवा बेडगी मिरची जरी पावडर जरी वापरली तरी देखील चालेल. आता इथे मी अर्धा कप तेल घेतलेलं आहे. हे तेल आपण एका फोडणी पात्रात टाकून घ्यायचं आणि छान कडकडीत असं आपण हे तेल गरम करून घेणार आहोत. आपण इथे चकलीला अर्धा कप तेलाचं मोहन टाकणार आहोत. मोहन इथं योग्य प्रमाणात अर्धा कपच वापरायचा आहे, कारण मोहन कमी झालं तर चकली आपली कडक होते आणि जर मोहन जास्त झालं तर चकली तेलात टाकल्यानंतर विरघळते. आता हे सर्व तेल छान असं पिठाला चोळून घ्यायचं आहे. अगदी पिठाच्या प्रत्येक कणाला तेलाचा अंश लागला पाहिजे. त्यामुळे इथे अगदी 4-5 मिनिटं छान असं हे तेल पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी तेल चांगलं 4-5 मिनिटं पिठाला चोळून घेतलेलं आहे. अगदी पिठाच्या प्रत्येक कणाकणाला तेल लागलं पाहिजे. इथे मी आता हातानेच सर्व तेल छान एकजीव करून घेतलेलं आहे. आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत. इथे बघू शकता तुम्ही पिठाचा छान असा मुटका तयार होतोय. आता इथे आपण पीठ मळण्यासाठी इथे आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. त्यामुळे आपली चकली छान खुसखुशीत अशी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान असं मळून घेणार आहे. मला एवढं पीठ मळण्यासाठी साधारणपणे 2.5 कप पाणी लागलेलं आहे. इथे तुम्ही हे सर्व साहित्य कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणात देखील मोजून घेऊ शकता. इथे 2.5 कप पाणी वापरून मी छान असा भाकरीला ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याप्रमाणे पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे. इथे एक साचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. आता हे 5-10 मिनिटं मी पीठ झाकून ठेवलेलं होतं. आता आपण याच्या चकल्या पाडून घेणार आहोत. इथे एक लांबट आकारामध्ये पिठाचा गोळा तयार करायचा. पिठाचा इथे गोळा एकसारखाच तयार करायचा, तुटक तुटक करायचा नाही, त्यामुळे आपली चकली तुटक तुटक झाल्यासारखी तयार होते. इथे तुम्ही बघू शकता मी एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर चकली मी इथे तयार करून घेतलेली आहे. तुम्ही ताटामध्ये देखील तयार करून घेऊ शकता. मी ते याचप्रमाणे दुसरी चकली देखील तयार करून घेतलेली आहे.
आता याच पद्धतीने मी सर्व चकल्या तयार करून घेणार आहे. इथे गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे. इथे आपल्याला तेल अगदी कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या चकल्या छान अशा तळल्या जातात. आता या पद्धतीने झाऱ्यावर ठेवून तुम्ही चकली तेलात सोडू शकता किंवा तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हाताने या पद्धतीने देखील चकली तेलात सोडू शकता. 1-2-3 मिनटं एका साईडने छान अशी चकली तळून घ्यायची. त्यानंतर दुसऱ्या बाजूने 1-2 मिनटं छान अशी चकली तळून घ्यायची. दोन्ही बाजूने मी याच पद्धतीने मस्त चकली तळून घेतलेली आहे. आता इथे आपण एका चाळणीवर चकली काढून घ्यायची. चाळणीवर चकली काढून घेतल्यामुळे काय होतं की त्यामध्ये थोडाफार जो तेलाचा अंश आला असेल तो देखील निघून जातो आणि आपली चकली अजिबात तेलकट होत नाही. इथे तुम्ही बघू शकता आपल्या चकल्या याच पद्धतीने मी सर्व तळून घेतलेल्या आहेत. अगदी गोल गरगरीत मोठ्या मोठ्या आकारांमध्ये मी चकल्या तयार केलेल्या आहेत. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये तयार करून घेऊ शकता. अगदी डब्बा संपेपर्यंत मऊ न पडणारी आपली कुरकुरीत चकली तयार